मला आत्ता कळलंय तू इथे का थांबलायस ते. माझ्या बायकोवर नजर आहे ना तुझी. तुझ्या मनातला डाव कळून चुकलाय मला. आत्ताच्या आत्ता हे गाव सोडून निघून जा. कळलं? अरे अनय, काय बोलतोयस तू? हे असा विचार पण कसा करू शकतोस तू? हे बघ अनय, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? आता तर कळलायस तुम्हाला. मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू. अनय, तुझ्या विश्वासाला तडा जाईल असं काही सुद्धा केलेलं नाहीये मी. प्लीज असा गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघ, मी तुला सगळं समजावून सांग. तू प्लीज आधी शांत हो. सॉरी सॉरी. अरे पण तुझा चेहरा बघितलास का? अरे किती पडलाय तुझा चेहरा. व्हेरी सॉरी. मला रेवानी सगळं काही सांगितलंय आणि मला असं वाटलं की तुला भेटायला यावं आणि तुझी मस्करी करावी. व्हेरी सॉरी, पण मला वाटलं नव्हतं तू इतका घाबरशील. इतक्या वर्षांच्या एकांतवासानंतर मिळालेली नाती अशी क्षणात परकी होणार म्हटल्यावर कोणाच्या पायाखालून माती सरकणार नाही. तुझी जान्हवी माझ्या रेवासारखी दिसायची का? एक मिनिट. ही रेवा नाहीये, माझी जान्हवी आहे ना हुबेहूब रेवा. तीळ मात्र सुद्धा फरक नाहीये. जान्हवी 4 वर्षांपूर्वी गेली, पण असा एकही दिवस नाहीये त्या दिवशी मला तिची आठवण आली नाही. खरं तर मी इथे आऊसाहेबांना भेटायला आलो होतो, पण रेवाला पाहिलं आणि थक्कच झालो. कारण तुझी रेवा अगदी माझ्या जान्हवीसारखी दिसते. इतकं सिमिलर कसं कोणी दिसू शकतं? माझा तर विश्वासच बसत नाही यावर. ह्याला काय म्हणायचं? योगायोग का चमत्कार? काय माहित, पण म्हणायचंच असेल तर तुझं सुदैव आणि माझं दुर्दैव म्हणूया. कारण माझी जान्हवी तुझ्याकडे म्हणजे तुझं सुदैवच नाही का? अरे अरे, चेहरा बघ तुझा कसा झालाय. अरे रेवा, अनय, तुला ही सगळी मस्करी वाटतेय? इतके दिवस मी या काळजीत होते की तुला हे सगळं कळल्यावर तू कसा रिॲक्ट करशील, आणि तू हसतोयस. आमचं बोलणं कुठेतरी वेगळ्याच ट्रॅकवर चाललं होतं. तू तू गैरसमज नको करून घेऊस. रेवा, अनय, ती आधीच ऍपसेट होती. जा तू समजव तिला. रेवा, काय प्रॉब्लेम आहे? इतकं चिडण्यासारखं काय आहे त्यात? तुला खरंच कळत नाहीये इतकं चिडण्यासारखं काय आहे? अनय, तू कोणालाही न सांगता थेट या विश्वरीच्या घरी आलास आणि काय करतोयस? मस्करी? तुला खरंच काही वाटत नाहीये? तुझ्या बायकोसारखी दिसणारी एक व्यक्ती या जगात होती आणि ती तुझ्याच मित्राची बायको होती, याचं महत्व तुला कळत नाहीये का? त्याची बायको या जगातच नसेल तर
तर काय प्रॉब्लेम होणार आहेत? पण हे तो मान्य करायला तयार नाहीये ना. हा मोठा प्रॉब्लेम नाहीये का अनय? अजूनही तो तिच्या आठवणींमध्ये जगतोय आणि माझ्या आधाराने तिच्या आठवणी तो जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा तुझा काहीतरी गैरसमज होतोय. विश्वजित तसा नाहीये आणि खरं म्हणजे तो हल्लाय थोडासा इमोशनली, पण अदरवाईज. जाऊ दे ना अनय, तुला काहीच खरं वाटणार नाही माझं. आणि आता तुला त्याचीच काळजी आहे ना, माझी काहीच काळजी नाहीये. काळजी तर तुला सुद्धा आहे विश्वजितची रेवा. तसं नसतं तर तू आमच्यासाठी 2 टिफिन आणले असतेस. नाही ना? तेव्हा गोष्टी इतक्या कॉम्प्लिकेटेड नसतात. आपण माणसंच त्यांना कॉम्प्लिकेटेड करत असतो. आता विश्वजितची बायको तुझ्यासारखी दिसायची यात तुझी काहीच चूक नाहीये आणि विश्वजितचीही नाहीये. अनय पण हे बघ, नको इतकी काळजी करूस. शांत हो, सगळं काही नीट होईल. चल ना, मला खूप भूक लागली आहे. चल. हे काय रेवा, तुला माहिती आहे ना मला भेंडीची भाजी आवडत नाही ते, आणि तरी तू भेंडीची भाजीच आणलीस. पण मला भेंडी खूप आवडते रेवा. मी तसं तुला सांगितलंही होतं ना. हे असं कसं झालं अचानक? अनयला ही भाजी आवडत नसून सुद्धा मी कशी काय केली? विश्वजितनी मला सांगितलं म्हणून? चला, कोणाच्या तरी मनासारखी झाली ना भाजी, मग ठीक आहे, करूया सुरू. मी तुला सांगितलं नव्हतं तू विश्वजितची काळजी करायला लागलीस म्हणून? तूही त्याच्या आवडीचीच भाजी बनवलीस ना? पूर्वी आऊसाहेबांमुळे विश्वजितचं या घरात येणं वाढलं होतं, पण आता अनही त्याची जास्त काळजी करायला लागलाय आणि माझ्या मनातही त्याच्याबद्दल काळजी वाटू लागली. हे काय चाललंय माझ्या बरोबर? ज्या गोष्टींपासून आपल्याला सतत दूर पळायचं असतं, आपण पुन्हा येऊन त्याच गोष्टींमध्ये का गुरफटतो? सगळं सांभाळून घे देवा. रॉमिला, ही प्लेट मी आणायसाठी तयार केली आहे. मी तुला दुसरी बनवून देते. बिग डील रेवा. आभार नाही कोसळले, दुसरी प्लेट तयार कर त्याच्यासाठी. अगं पण त्याला ऑफिसला जायला उशीर होतोय. मी बनवून देते ना दुसरी प्लेट तुला. नो, आता मी याच प्लेट मध्ये खाणार. रॉमिला, प्रत्येक गोष्टीत वाद घातलाच पाहिजे असा नियम नाहीये. तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच करत जा. हाऊ डे यू रेवा. काल तू माझ्या नवऱ्याचा डबा विश्वजितला जाऊन दिला, ते चाललं, आणि आज मी तुझ्या नवऱ्याची फक्त प्लेट उचलली तर तू इतकी बडबडतेस. काल तुझ्यामुळे मला धाकटे आई साहेबांचं आणि त्या गुंडप्पा दादांचं किती ऐकावं लागले ते माहितीये तुला? आता नोकर माणूस पण मला बोलतात. रॉमिला, गुंडप्पा दादा या घरचे नोकर नाहीयेत, या घरचा एक भाग आहेत ते. माय फुट. रॉमिला, तेव्हा का जाऊ द्या सोडा. गुंडप्पा दादा, हे सगळं काय आहे? तेव्हा का मी चाललो जी हा वाडा सोडून. दादा काय बोलताय तुम्ही? नाही, तुम्ही असं जाऊ शकत नाही. रेवा का, आजपर्यंत या वाड्यात खूप आदरानं खूप सन्मानानं राहिलो बघा, पण आता तो आदरही राहिला नाही आणि सन्मान पण राहिला नाही बघा. तेव्हा इथं राहून काय करायचंय जी? जाऊ द्या मला. अहो आई, आई लवकर बाहेर या. आई, काय झालं रेवा? आई बघा ना, गुंडप्पा दादा घर सोडून जायचं म्हणतायत. त्यांना तुम्ही अडवा ना प्लीज. भाऊसाहेबांनंतर यांचाच आधार आहे आपल्याला. हेच घर सोडून गेले तर आपण काय करायचं? तेव्हा का, अहो तुम्ही शांत व्हा.
मी रागावून जात नाही जी. आज रोमिल अक्का पहिल्यांदा खरं बोलल्या बघा. त्यांचं बोलणं पटलं मला. माझा या वाड्यात राहून काय बी उपयोग नाही बघा. आणि तसं बी माझ्या इथं असण्या नसण्यानं कुणाला काय फरक पडणार आहे. गुंटपदादा असं काही नाहीये. रोमिला, तू माफी माग आधी त्यांची. नो वेज. म्हणजे हे सगळं त्या रॉमिलाच्या बोलण्यामुळे? हो, रागाच्या भरात ती नको नको ते बोलली गुंडप्पादादांना. पण गुंडप्पादादा, तुम्हाला माहितीये ना रोमिला कशी आहे ती. असू दे आई, ती कशी का असे ना, कोणाचाही अपमान करायचा अधिकार नाहीये तिला. मला हे सगळं माहितीच नव्हतं. ती जर वाईट वागली असेल ना गुंडप्पा दादांची, तर ते जे काही करतायत ते बरोबरच आहे. जाऊ दे त्यांना. रेवा, अगं तू काय बोलतेस, कळतंय तुला? आई, त्यांचं बरोबर आहे. त्यांचा स्वाभिमान नाही का दुखावला जाणार? ते इथून जाणंच योग्य आहे आई. अगं पण ते काय करणार, कुठे जाणार ते? त्यांना माहितीये त्यांना कुठे जायचंय. देव जेव्हा एक दरवाजा बंद करतो ना, तेव्हा त्यांनी आपल्यासाठी दुसरा दरवाजा उघडलेला असतो. तेव्हा तू हे कसं होऊ दिलंस? तू गुंडप्पा दादांना थांबवायला हवं होतंस. आऊसाहेबांचे मुख्य सेवक होते ते, आणि त्याही पेक्षा जास्त महत्वाचे आपल्या या वाड्याचा एक भाग होते. आणि तुला काय वाटतंय, मला कळत नाहीये का? पण तरी तू. अनय, फक्त आपल्याला कळून उपयोग नाहीये. तू नसतोच दिवसभर घरी, पण मी बघते ना त्यांना काय ऐकावं लागतं, काय सहन करावं लागतं. तेव्हा जर इतकंच असेल तर. इतकंच नाहीये. गुंडप्पा दादांचा स्वाभिमान खूप दुखावला गेलाय. रॉमिला वाटेल तसं बोलते त्यांच्याशी, वाटेल तसं वागते. इतकी वर्ष फक्त आऊसाहेबच होत्या ज्या हक्काने त्यांच्या बाजूनी बोलू शकत होत्या. पण आता त्याच नाहीयेत ना वाड्यात. मग कोणीही कसंही वागतं त्यांच्याशी. ते इथे असताना त्याचं महत्व कोणालाही कळलं नाही ना. इथून गेल्यावर मात्र नक्की कळेल सगळ्यांना. जर असं सगळं असेल तर त्यांचं इथून जाणंच योग्य होतं रेवा. पण ते कुठे गेले असतील? आतापर्यंत त्यांनी त्यांच्या कुठच्याच नातेवाईकाचा कधी उल्लेख केला नाही. आऊसाहेब हाच त्यांचा परिवार होता. ते कुठे असतील आता? अनय, त्यांना जिथे जायला हवं तिथे ते जातील. तू नको काळजी करूस. गुंडप्पा मामा, असे अचानक काय झालंय? मधू, तुझ्याकडे नोकरी मागायला आलोय. इतकी वर्ष सरनोबतांच्या वाड्यात काढली, आऊसाहेबांची सेवा केली, त्यांचा एक बी शब्द पडू दिला नाही कधी. त्या वाड्याचं गुपित कधी बी बाहेर पडलं नाही. इतकाच प्रामाणिकपणा मी तुझ्याकडे पण दाखवेन. मला नोकरीला ठेव रे बाबा. गुंडप्पा मामा, काय तमाशा लावलाय तुम्ही हा? काय चाललंय का तुमचं? अरे नोकरी मागतोय रे बाबा, याच्यामध्ये तमाशा कसला आलाय? नसेल द्यायची तर सांग, चाललो मी. मामा, काय झालंय? कोणासोबत भांडण झालं का तुमचं? मधू, मी तुला आत्ताच सांगितलं की त्या घरातली एक बी गोष्ट मी बाहेर पडू दिली नाही. त्यामुळे याबद्दल पण मी तुला काहीच सांगणार नाही. आणि त्याच्याशी तुला काही घेणं देणं नसावं. फक्त तू मला नोकरी देणार आहे की नाही तेवढं सांग. तुमच्या कामाबद्दल काही शंकाच नाही, पण तुमचा हा स्वभाव आहे ना, मला खूप आवडतो. तुझ्या आईकडनं शिकलोय बघ. तुम्हाला जोपर्यंत इथे राहायचंय तोपर्यंत राहा तुम्ही, पण नोकर म्हणून नाही. आयुष्यभर तुम्ही सावलीसारखी साथ दिलीत माझ्या आईची. तिच्या प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये तिच्या सोबत उभे राहिलात. तुमचंही तेवढंच स्थान आहे जेवढे एकेकाळी आईचं होतं.
हे तुमचंच घर आहे असं समजा. हक्काने राहा तुम्ही इथे. जा गेस्ट रूम मध्ये जाऊन सामान ठेवा तुमचं. जा. मामा, एक विचारलं तर राग येणार नाही ना तुम्हाला? अरे विचार की, यात राग कसला म्हणतो मी? तुम्ही खरंच घर सोडून आलाय की रेवाने माझ्यावर पाळत ठेवायला पाठवलं तुम्हाला इथे? नाही, कारण सगळ्या शिपुरापुराला माहिती आहे रेवाला मी आवडत नाही म्हणून. पण अनय राजेंना तर आवडतोस ना तू. खरं सांगायचं तर मला रेवाकानीच पाठवलंय, पण कुणाला तरी धडा शिकवायला. धडा शिकवायला? कोणाला? ओ गॉड, दिनकर, महादेव, अरे कुठे गेले सगळे नोकर? हे सगळं कोण साफ करणार आहे? रॉमिला, बरं झालं इथेच भेटलीस. मला तुला अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची. तुझं जे काय महत्वाचं आहे ना ते सगळं नंतर. आधी मला सांग की दिनकर आणि महादेव कुठे आहेत? हे सगळं साफ करायचंय. हो हो, तेच सांगायचंय मला. ऐकून घेशील का? गुंडप्पा दादा हे घर सोडून गेल्यापासून कुठल्याही नोकरांनी आपल्या घरात काम करायला नकार दिलाय. ओ ओके, म्हणजे घरचं आता सगळं काम तूच करणार आहेस ऍज युजल. गुड. रॉमिला, हे मी तुला द्यायला आले. कसं आहे ना, घरात नोकर नसतील तर जनरली एक रूल फॉलो केला जातो, स्वतःची कामं स्वतः करायची. आता आपल्या घरातही नोकर नाहीयेत म्हटल्यावर आपल्याला सुद्धा स्वतःची कामं स्वतःच करावी लागणार ना. इतकी वर्ष जे जमलं नाही ना तुला, ते तुला आता करायचंय. कसं आहे ना रॉमिला, इतरांना नोकर म्हणून हिणवायला जास्त वेळ लागत नाही, पण जेव्हा स्वतःवरती वेळ येते ना तेव्हा कळतं. हे सगळं तू खराब केलंयस ना, सो आता तूच हे सगळं साफ करायचं. आणि हो, तू वापरलेली भांडी घासून ठेव. आणि तुझे कपडेही मी बाहेर काढून ठेवलेत, तेही प्लीज धुवून ठेवा. नाही म्हणजे ऐन वेळेला तुझीच पंचायत होईल ना, म्हणून म्हटलं. रेवा, तू हे सगळं मुद्दामून करतेस ना? मला काही कळत नाही असं वाटतंय का तुला? रेवा, रेडी आहेस ना निघायचं? हो, मी एकदम रेडी आहे. आणि माझी सगळी कामं करून झाली. तुला माहितीये का ना, आज रॉमिला तिची स्वतःची कामं स्वतः करणार आहे.